बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने बातमी आजच्या दिवसभरातल्या सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण तिसऱ्या टर्म मधल्या एनडीए सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम टॅक्स बाबत एक मोठी घोषणा केली आहे। यामुळे नव्या कर प्रणालीतल्या आयकर दात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, तर जुन्या कर प्रणालीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे जुनी कर प्रणालीतल्या आयकर दात्यांची आता निराशा झालेली आहे। तर नव्या कर प्रणालीसाठी ही मोठी घोषणा। 3 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 0% कर असेल, तर 3 ते 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 5% कर भरावा लागेल। उत्पन्न 10 ते 12 लाख 15%, 12 ते 15 लाख 20% आणि 15 लाखांच्या वर उत्पन्न असेल त्याला 30% टॅक्स भरावा लागेल। तर नव्या कर प्रणालीनुसार आधी किती बचत व्हायची आणि आता किती होणार आहे ते देखील पाहूया। उत्पन्न 8 लाख आधीचा टॅक्स कापला जायचा 30,000 रुपये, आता 22,500 रुपये टॅक्स कापला जाईल, म्हणजेच 7,500 रुपयांची बचत होईल। आधी 10,50,000 रुपये उत्पन्न असलेल्यांचा 60,000 रुपये टॅक्स कापला जायचा, आता 47,500 रुपये टॅक्स कापला जाईल, म्हणजेच 12,500 रुपयांची बचत होईल। 15,50,000 रुपये उत्पन्न असलेल्यांचा 1.5 लाख रुपये टॅक्स कापला जायचा, आता तो 1,35,000 रुपये कापला जाईल, म्हणजेच 15,000 रुपयांची बचत होईल। 20,50,000 रुपये उत्पन्न असणाऱ्यांचा 3 लाख रुपये टॅक्स आधी कापला जायचा, तो आता 2,82,000 रुपयेच कापला जाईल, म्हणजेच 17,500 रुपयांची बचत होणार आहे। 50,50,000 रुपयांचं उत्पन्न असणाऱ्यांचा 12 लाख रुपये टॅक्स कापला जायचा, आता तो 11,82,000 रुपयेच कापला जाईल, म्हणजेच 17,500 रुपयांची बचत होणार आहे।